कोणालाही पलीकडे म्हणजे की अवघे 15-20 पावलांचं अंतर आहे, परंतु तिथं सुद्धा जाऊ दिलं जात नाही। त्याचं कारण हेच आहे की तिथे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे हा रस्ता जातो आणि हा रस्ता आता मोकळा करण्यासाठी धावपळ जी आहे ते पॅरामिलिटरी फोर्सेस दिल्ली पोलिसांनी सुरू केलेली आहे। कारण त्यांना अद्याप हे माहीत नव्हतं की पंतप्रधानांचं घरालाच वेढा घातला जाईल, परंतु आता राहुल गांधी यांच्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या घराच्या समोर ठिय्या केला। साधारणतः 3 तासपेक्षा जास्त वेळ झालेला आहे तिथे ठिय्या केलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी आता यंत्रणांना सुद्धा सुसज्ज राहावं लागतंय। विरोध जो आहे तो केला जातोय। इथे जे आपण जे लोक नागरिक आले होते, जे काही त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा होते, त्यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधी ते आंदोलन करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे हे सगळे लोक आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून। खरं तर रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहे, लांबच लांब रांगा आहेत गाडीच्या। आपण हा दुसरा पार्ट दाखवतोय की कशा लांब रांगा आहेत। ट्रॅफिक जे आहे ते पूर्ण वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची ही गैरसोय झालेली आहे। मात्र पोलीस जे आहे ते हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत, परंतु इथं आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते इथं येऊन जमा झालेले आहेत आणि राहुल गांधी यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी इथं आलेले आहेत। इथं जवळच मल्लिकार्जुन खरगे यांचं सुद्धा निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या समोर गेल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान येतं। तर आत्ताच्या घडीची ताजी अपडेट आपण पाहतोय। राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी सरकारच्या वतीनं जितेंद्र सिंग काही वेळापूर्वी राहुल गांधींशी संवाद साधून गेले। त्यावेळेला राहुल गांधींनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय सरकारसोबत कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली आहे। अखेर सरकारसोबत चर्चा केल्यानंतर पंतप्रधानांकडे हा निरोप घेऊन जितेंद्र सिंग जेव्हा गेले, त्यानंतर पंतप्रधान आणि जितेंद्र सिंग यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर सूत्र हल्ली आणि आता राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे तिन्ही बडे नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। हे थेट दृश्य पाहतोय। एकीकडे राहुल गांधींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाचे पोलीस कर्मचारी पाहतोय आणि दुसरीकडे प्रियंका गांधींना ज्यावेळेला पोलिसांच्या वाहनामध्ये नेलं जात होतं त्यावेळेची दृश्य आपण पाहतोय। अखिलेश यादव यांच्यासह आंदोलकही ताब्यात घेण्यात आलेले आहेत। अनेक खासदार त्याचबरोबर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही नेते या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन, सरकारच्या वतीनं हे आंदोलन गुंडाळण्यात आलेलं आहे। तिन्ही नेत्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते, नेते, खासदार आंदोलन करत होते या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जिथं हे ठिय्या आंदोलन सुरू होतं ती जागा मोकळी करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं। अनेक ठिकाणी विद्यार्थी, आंदोलक आणि पोलीस यांच्या दरम्यान दगडफेकीच्या घटना सुद्धा घडल्या होत्या। अनेक ठिकाणी आंदोलनाला आक्रमक आणि हिंसक असं स्वरूप मिळालं होतं। हे आंदोलन काल दडपून टाकल्यानंतर किंवा हे आंदोलन शांत केल्यानंतर आज पुन्हा एकदा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत। राहुल गांधी, त्याचबरोबर प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव या 3 नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे खासदार धरणं आंदोलन करत होते। काँग्रेसचे सगळे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनासाठी बसले होते। ठिय्या आंदोलन सुरू होतं। दरम्यानच्या काळात सरकारच्या वतीनं जितेंद्र सिंग हे केंद्रीय मंत्री काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी तिथं दाखल झाले। त्यांनी राहुल गांधींशी काही वेळ चर्चा केली। यावेळेला त्यांनी संसदेमध्ये या मुद्द्यांवरून चर्चेची तयारी सरकारची आहे असा निरोप राहुल गांधींना दिला आणि त्यानंतर राहुल गांधींनी अशी भूमिका घेतली की जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणत्याही चर्चेला
काँग्रेस तयार नसेल, विरोधक तयार नसतील, त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर हा निरोप घेऊन जितेंद्र सिंग हे पंतप्रधानांकडे गेले. पंतप्रधानांसोबत चर्चा केल्यानंतर आता अखेर कारवाईला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यासह काँग्रेसचे खासदार आणि इतर जे नेते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. धरपकड सुरू झालेली आहे. दरम्यान मुंबईतनं एक ताजी अपडेट जी समोर येते त्यानुसार उद्धव ठाकरे काही वेळेपूर्वीच दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. उद्या ते जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि इतर आंदोलकांची भेट घेणार आहेत. तिथं ते त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर आपली राजकीय भूमिका सुद्धा ते स्पष्ट करणार आहेत. खरं तर उद्धव ठाकरे सोमवारी सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी जाणार होते, मात्र त्यापूर्वीच सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून सरकारनं हटवल्यानं उद्धव ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता काही वेळापूर्वीच ते दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस नेते आणि संसदेतले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन सुरू होतं, हे आंदोलन सरकारनं आता तिथून त्यांना आंदोलकांना हटवायला सुरुवात केलेली आहे. राहुल गांधींना, प्रियांका गांधींना, त्याचबरोबर अखिलेश यादव यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे जे खासदार आणि नेते या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलकांची आता धरपकड केली जाते. दरम्यानच्या काळात जितेंद्र सिंग यांनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी आता आपल्या मागण्या बदललेल्या आहेत. त्यांनी यापूर्वी सरकारनं या मुद्द्यावरून चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती, काँग्रेसच्या खासदारांची होती. स्वतः राहुल गांधींनी ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवली होती आणि जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार झालं तेव्हा मात्र त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे रेटली. एक प्रकारे राहुल गांधी आपल्या मागण्यांवरनं बदलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय फक्त NDTV मराठीवर. राहुल गांधी यांना गाडीमध्ये बसवल्यानंतरची दृश्य आहेत. पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेल्या राहुल गांधींना गाडीत बसवलेलं असतानाची दृश्य आपण पाहतोय. NDTV मराठीचा कॅमेरा फक्त आतमध्ये आणि राहुल गांधींची थेट समोरासमोर दृश्य आपण पाहतोय. मैं तेरे को अरुण का नंबर है तेरे पास, जावा वन ऑपरेटर का मैं भेज रहा हूँ. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधींच्या नाकाजवळ कुठेतरी जखम झाल्यासारखं दिसतंय. आज दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या तर दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि आता आपण ही दृश्य पाहतो. एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर. राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या वाहनामध्ये बसलेले असतानाची ही दृश्य आहे. आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेला राहुल गांधींना ताब्यात घेतलं जात होतं त्यावेळेला त्यांच्याकडून प्रतिकार सुरू होता आणि त्यावेळेला पोलिसांचे जे प्रयत्न सुरू होते राहुल गांधींना ताब्यात घेण्यासाठीचे तेव्हाची दृश्य आहेत. आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय राहुल गांधी हे पोलिसांच्या वाहनामध्ये बसलेले असतानाची दृश्य आपण पाहतोय. आंदोलक सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. तिथे नेमका काय संवाद चाललाय आपण पाहूयात. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि आता त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे इतर नेते आणि खासदार सुद्धा या आंदोलनात सहभागी होते, त्यांना सुद्धा तिथून हटवण्यात आलेलं आहे. सरकारसोबत चर्चेची सरकारची तयारी आहे, मात्र चर्चा करण्याऐवजी जर तुम्ही राजीनाम्यावर ठाम असाल तर आंदोलन मोडून काढलं जाईल असा निरोप या कृतीतून सरकारनं दिलेला आहे. दरम्यानच्या काळात सरकारनं उद्या याबाबत संसदेत चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे. पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय. राहुल गांधींना आता ताब्यात घेऊन पोलीस आंदोलन स्थळावरून घेऊन चाललेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. मैं तेरे को अरुण का नंबर है तेरे पास, जावा वन ऑपरेटर का मैं भेज रहा हूँ. राहुल गांधींसोबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधींनी बोलायला नकार दिला. मॉडल टाउन लेके जा रहा ना, मॉडल टाउन थाने में ये मत करो, ये तो वो बताओ, सच बताओ. मॉडल टाउन थाना के मॉडल टाउन भैया इंस्पेक्टर साहब बताना मैडम अननेम्ड लोकेशन पर हम श्री राहुल गांधी मॉडर्न टाउन पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन जात असल्याचा संवाद तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये होतोय. कार्यकर्ते विचारणा करतायत पोलिसांना की कुठे घेऊन चाललेले आहेत. त्याच्यावर पोलिसांचं उत्तर असं आहे की मॉडर्न टाउन पोलीस ठाण्यामध्ये घेऊन चाललेले आहेत. मैं तेरे को अरुण का नंबर है तेरे पास, जावा वन ऑपरेटर का मैं भेज रहा हूँ, बट उससे
तरी दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. एका दृश्यामध्ये राहुल गांधींना जेव्हा पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा झटापट झाली आणि तिथली दृश्य आपण पाहतोय. तर दुसरीकडे राहुल गांधी हे आता पोलिसांच्या वाहनात बसून मॉडर्न टाउन पोलीस ठाण्याच्या दिशेनं रवाना होत असतानाची दृश्य आपण पाहतोय. कहाँ लेके जा रहे हैं? थोड़ी देर पहले आपने मंदिर मार्ग बताया था, अभी कहाँ लेके जा रहे हैं? बात बताया था, अब आप आप बता मॉडल टाउन सकते बता रहे हैं। सर ये मॉडल टाउन का रास्ता नहीं है सर, ये मॉडल टाउन का रास्ता नहीं है, दौलतपुर जाता है सर ये रास्ता, ये मॉडल टाउन नहीं जाता सर। प्लेट आपने पोलीस अधिकारी आपण पाहतो. पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली जाते कार्यकर्त्यांकडून की कुठे घेऊन चाललेत, मात्र पोलीस त्यावर सांगत नाही आहेत. कार्यकर्ते आरोप करतायत की मॉडर्न टाउन पोलीस ठाण्याचा हा रस्ता नाही आहे. आपको तो बताया गया होगा ना, ऑर्डर दिया गया होगा, कुछ नहीं पता आपको? कितना आप अननोन जगह पे लेके जा रहे हैं, अननोन प्लेस पे लेके जा रहे हैं। गाड़ी को राहुल गांधींना कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात येते याची विचारणा कार्यकर्ते करतायत, मात्र पोलीस कोणतंही उत्तर देण्यास असमर्थ आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ शकत नाही. गोपनीयता बाळगली जाते. राहुल गांधींना नेमकं कुठे नेलं जातं याबाबत पोलीस कोणतंही उत्तर देत नाही. मैं तेरे को अरुण का नंबर है तेरे पास, जावा ऑपरेटर का मैं भेज रहा हूँ, बट उससे दरम्यान सकाळपासूनच्या घडामोडींवर आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात. सकाळी आंदोलन शांततेत सुरू होतं. जंतर मंतरवर अनेक बड्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी शरद पवार हे तिथे दाखल झाले. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. आणि संध्याकाळी साधारण 4च्या सुमारास राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. आपल्यासोबत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आहेत. रामराजे, राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलेल्या आपण ही दृश्य थेट पाहतोय, ज्यामध्ये पोलिसांच्या वाहनात बसून राहुल गांधींना घेऊन जात आहेत. मात्र राहुल गांधींना नेमकं कुठे नेलं जातं याबाबत पोलिसांसोबत जो कार्यकर्त्यांचा संवाद आहे त्यातनं पोलीस कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. राहुल गांधीला कुठे नेलं जात आहे? बिलकुल, राहुल गांधी यांना कुठे नेलं जाते हे पोलीस सांगत नाहीयेत, परंतु या संपूर्ण परिसरामध्ये जे काही घडतं तर ते पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन या अखत्यारीत घडतं आणि त्यामुळं तिथे नेलं जाऊ शकतं. किंवा हे पंतप्रधानांचं घर आहे, त्यामुळे पंतप्रधानांचं घर ज्या परिसरामध्ये आहे 7 लोक कल्याण मार्ग त्याच ठिकाणी एक पोलीस स्टेशन आहे, तर तिथं सुद्धा नेलं जाऊ शकतं. किंवा राहुल गांधी यांना सोडून पण दिलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळं नेमकं कुठं नेलं जाते हे अद्यापही स्पष्ट नाहीये. कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. अचानक ही सगळी घडामोड घडली आणि जेव्हा पोलीस त्यांना सांगण्यासाठी गेले आणि त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि तिथून मग नेण्यात आलेलं आहे. मी गेले काही वेळापासून फॉलो करत होतो, कारण साधारणतः 5 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झालं होतं आणि जिथे पंतप्रधानांचं निवासस्थानाचं जे द्वार आहे त्या परिसरामध्ये साधारणतः साऊथ एव्हेन्यू आहे, तिथे डिफेन्स मिनिस्ट्री आहे, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज त्या तिथे आहेत आणि त्यामुळे कार्यालय सुटल्यानंतर किंवा सर्व नागरिकांचा मार्ग जर एअरपोर्टकडे जायचा असेल तरी सुद्धा याच मार्गाने जावं लागतं की 3 मूर्ती हा मार्ग याला म्हटलं जातं. याच मार्गाने एअरपोर्टकडे सुद्धा जावं लागतं आणि त्यामुळं सर्व जे प्रवासी आहेत, रहिवासी आहेत, अधिकारी आहेत, त्यांची सर्वांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती आणि म्हणून पोलिसांनी विनंती केली की हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते इथलं संपवावं. आणि त्याचबरोबर काही अंतरावरच कृष्ण मेनन मार्ग आहे की जिथं अमित शहा यांचं सुद्धा निवासस्थान आहे. त्यामुळे हे संपूर्ण जो ट्रॅफिक जाम आहे ते कृष्ण मेनन मार्गापर्यंत सुद्धा गेलं होतं. त्यामुळे केवळ पंतप्रधानांचं घर नव्हे तर अमित शहा यांच्या घराच्या आसपास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि ते सोडणं गरजेचं होतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं होतं की सर्व देशभरातून कार्यकर्त्यांनी यावं आणि सहयोग करा याच्यामध्ये आणि त्या आव्हानाला साथ घालून जर आणखी लोक आले असते तर मात्र पूर्ण दिल्ली जी आहे ती जाम झाली असती आणि मोठी परिस्थिती ओढवली असती आणि त्यामुळे लवकरात लवकर तिथून येणं हे गरजेचं होतं राहुल गांधी यांना. मात्र जो आक्षेप घेतला जातोय तो इतर नेत्यांकडून तो म्हणजेच की आपल्याला कळवण्यात आलेलं नाहीये आणि राहुल गांधी यांना नेण्यापूर्वी सुद्धा सांगण्यात आलेलं नाही की कुठे नेलं जाते, काय नेलं जाते, कशासाठी नेलं जाते. त्याच्यामुळे हे प्रश्न जे ते उपस्थित केलेले आहेत सर्व महत्वाचे नेत्याने. विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत योग्य वर्तवणूक करावी असं सुद्धा काही
नेत्यांनी जे ते आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या महत्वाच्या ज्या डिमांड होत्या, कारण थोड्या वेळापूर्वी ट्विट करून जितेंद्र सिंग यांनी माहिती दिली, कारण अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय काय घडलं होतं आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याशी काय चर्चा झाली ते संपूर्ण वृत्तांत जो आहे तो ट्विटरवरून कळवण्यात आला होता. जितेंद्र सिंग यांनी सांगितलं की राहुल गांधी यांची चर्चा केली. अगोदर राहुल गांधीने विचारलं की तुमचं मुद्दे काय, तर राहुल गांधी यांनी सांगितलं की या नीटच्या प्रश्नावर आणि सगळ्या विषयावर जे आहे या आंदोलनाच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये चर्चा करावी. तर सरकार त्यासाठी चर्चेसाठी तयार झालं. मात्र त्याने पुन्हा दुसरी अट टाकली की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये निवेदन करावं, ही तिसरी अट टाकली. त्यामुळे जितेंद्र सिंग यांचं पण तेच म्हणणं होतं की एक अट टाकल्यानंतर पुन्हा आणखीन अटीवर अटी वाढत गेल्या आणि हे राहुल गांधी सारख्या नेत्यांसाठी योग्य नाहीये की अशा प्रकारे अटी लादणं. आणि ते एका अटीवर किंवा एका मागणीवर ठाम नव्हते आणि म्हणूनच आक्षेप जो होता तो घेण्यात आला होता जितेंद्र सिंग यांच्याकडून. आणि जाहीरपणे त्यांनी ट्विट करून राहुल गांधी हे खोटं बोलत आहेत असं स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे की जे प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस जे आहे ते राहुल गांधींनी पूर्ण केलं नाही, उलट आणखीन अटी घातल्या आणि त्याच्यामुळं ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती चिघळली असल्याची सुद्धा माहिती जी आहे ते ट्विटवरून देण्यात आलेली आहे. त्यामुळं ज्या आता 3 मागण्या आहेत महत्वाच्या, त्या म्हणजेच की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, दुसरं म्हणजेच की संसदेमध्ये या संपूर्ण प्रकरणावर गव्हर्नमेंटचं जे फेल्युअर आहे या परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये शिक्षण व्यवस्थेमधलं, तर त्याच्यावर चर्चा व्हावी, ही दुसरी मागणी. आणि तिसरी मागणी म्हणजे की काल जे हिंसाचार झालेला आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना जे मारहाण झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर ताबडतोब FIR लॉन्च करावे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्यावरचे जे FIR आहेत त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते ताबडतोब मागे घ्यावेत. तर असं सुद्धा एक तिसरी डिमांड जी आहे ती करण्यात आलेली आहे. परंतु यापैकी कितपत डिमांड जी आहे ते सरकार स्वीकारेल या संदर्भामध्ये सदनामध्येच माहिती दिली जाऊ शकते. परंतु आता तात्पुरतं मागील 3 तासापासून जे आंदोलन अगदी राम, या सगळ्या संदर्भात सरकार आणि विरोधकांमध्ये एक औपचारिक संवादाची गरज असते आणि त्यात भाषा औपचारिक असावी लागते. मात्र जितेंद्र सिंग यांच्या ट्विटमुळे काही संकेतभंग झालेत का या मुद्द्यावरून तुझ्याशी चर्चा करायची. मात्र आता आपण जी दृश्य पाहतोय, 4 दृश्य पाहतोय. एकीकडे राहुल गांधींना ज्यावेळेला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळी पोलिसांशी झटापट झाली होती, त्यावेळची दृश्य आपण पाहतोय. दुसरीकडे पोलिसांच्या वाहनातून राहुल गांधींना अज्ञात स्थळी नेलं जात आहे, तिथली दृश्य आपण पाहतोय बसमधली. प्रियांका गांधींना ज्यावेळेला ताब्यात घेतलं गेलं होतं त्यावेळची दृश्य पाहतोय. आणि तिसरीकडे अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना सुद्धा पोलिसांच्या गाडीत बसवून नेलं जात आहे. त्या गाडीसमोर सपाचे कार्यकर्ते गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि पोलीस त्यांना अडवतानाची ही दृश्य आपण पाहतोय. दरम्यानच्या काळात जितेंद्र सिंग यांनी आरोप करणारं काय ट्विट केलं होतं आपण पाहूयात. सरकार के शीर्ष नेतृत्व से चर्चा हुई और हमें ये कहा गया कि आप सरकार की ओर से उनको आश्वासन दीजिए कि सरकार को कोई आपत्ति नहीं है, सरकार तैयार है संसद में चर्चा करने के लिए, नीट को लेकर के भी, उसके साथ संबंधित विषयों को लेकर के भी, जो आंदोलन है उसको लेकर के भी। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। हमने कहा सर दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माय विश। तर एकूणच आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत सरकार आणि विरोधकांमध्ये. दरम्यान सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांमध्येच आता फूट पडली आहे. राहुल गांधींच्या आंदोलनावरून आपचे नेते संजय सिंह यांनी वेगळाच आरोप केलाय. CJPच्या आंदोलनातली हवा काढण्यासाठी राहुल गांधींना आंदोलनात उतरवलं गेलंय असा आरोप संजय सिंह यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राहुल गांधींना आंदोलनात उतरवल्याचाही त्यांचा आरोप आहे. संजय सिंह यांच्या आरोपांमुळे CJPला पाठिंबा देणाऱ्या विरोधकांमध्येच मतभेद झालेले दिसत आहेत.